नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हिवाळा सुरू आहे आणि आवळ्यांचा सीझन सुरू झालेला आहे। आवळा हे आरोग्यासाठी खूप चांगला आहे। मी गृहिणींसाठी इथे आवळ्याचे काही पदार्थ घेऊन आलेले आहे। त्यापैकीच आज मी बनवणार आहे आवळ्याचा गुळंबा। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी अर्धा किलो आवळे घेतले, स्वच्छ धुवून पुसून घेतले। अर्धा किलो गूळ, 1 चमचा सोप पावडर घेतली, अर्धा चमचा दालचिनी पावडर घेतली, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली, पाव चमचा काळी मिरी पावडर घेतली, अर्धा चमचा काळं मीठ आणि पाव चमचा विलायची पावडर घेतली। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी आवळे उकडून घेणार आहे। त्यासाठी मी गंजामध्ये गरम पाणी ठेवलं, त्यावर चाळणी ठेवली आणि त्यामध्ये आता आवळे ठेवणार। हे आवळे 5 ते 7 मिनिटं उकडू द्यायचे, जास्त उकडायचे नाही। त्यावर झाकण ठेवायचे। आवळे उकडून झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया आणि आवळे किसून घेऊया। आवळे थंड झालेले आहेत आणि आता आपण ते किसून घेऊया। आवळे किसून झालेले आहेत आणि आता आपण गुळंबा तयार करायला सुरुवात करूया। कढई मी तापत ठेवलेली आहे। अर्धा चमचा तूप टाकले, लगेच गूळ टाकायचा। गुळंबा हा मीडियम गॅसवरच होऊ द्यायचा। याला चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि हे पाणी आटेपर्यंत याला हलवत राहायचं, सारखं हलवायचं जेणेकरून बुडी लागणार नाही।
आता आपण यामध्ये सगळ्या पावडरी टाकून घेऊया। सोप पावडर टाकली, दालचिनी पावडर टाकली, इलायची टाकली, काळी मिरी पावडर टाकली, तिखट टाकलं, काळं मीठ टाकलं आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि पूर्ण आटेपर्यंत हलवत राहूया। हा आता तयार झालेला आहे आणि आता आपण हा बाउलमध्ये काढून घेऊया। आज मी आवळ्याचा गुळांबा तयार केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते कमेंट करून सांगा। ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका।